अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. जे झालं ते झालं. जर आपण काही चुकीचे काम केले असेल तर त्या चिंतेत अडकून न राहता वर्तमानात सुधारणा करून भविष्यावर स्वार व्हायला शिक. सर्व काही ठीक होईल. जगातील कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असली तरीही झोप, शांती, आनंद आणि त्याहून अधिक मौल्यवान काहीही नाही जे देवाने तुम्हाला दिले आहे. चांगला काळ त्यांचाच असतो जो कोणाचाही वाईट विचार करत नाही आणि अशा व्यक्तींना संपूर्ण ब्रह्मांड देखील मदत करते. अनुभव सांगतो की तुम्ही आनंदी आहात की नाही याने लोकांना काहीच फरक पडत नाही. तुम्ही त्यांना आनंदी करता की नाही हे जास्त महत्वाचे असते. फक्त दिखावा करण्यासाठी चांगले तुम्ही होऊ नका. देव तुम्हाला बाहेरून नाही तर तो आतून तुम्हाला ओळखतो. जर तुम्ही खूप वाईट काळातून जात असाल तर पुढे जात राहा, थांबू नका. एक दिवस वाईट वेळ ही नक्कीच जाईल. एकदा राधाने श्रीकृष्णाला विचारले की माधवा, प्रेमाचा खरा अर्थ काय? श्रीकृष्ण त्यावर हसले आणि म्हणाले, राधे, जिथे अर्थ आहे तिथे प्रेम नाही. कोणाच्या वाईट वेळी हसण्याची चूक तुम्ही करू नका. ही वेळ आहे, चेहरा तो नक्कीच आठवतो. तुझ्यात असलेल्या या अदम्य साहसाला घाबरून तू रडू नकोस. संयम गमावू नकोस. जगात प्रकाश पुन्हा येईल. फक्त वेळच तर आहे, ती निघून जाईल. दुःखाचे अश्रू तू पुसून टाक. स्वतःला बीज समजून मातीत जाऊ नकोस. जो तुझ्या सोबत नाही त्याच्या आठवणीत वाहून जाऊ नकोस. आनंदाचे क्षण पुन्हा येतील. फक्त वेळच तर आहे, ती निघून जाईल. एकदा एक माणूस खूप दुःखी होता. काही काळ त्याच्या आयुष्यात अनेक संकटे आली. मी माझ्या आयुष्यासाठी, माझ्या पत्नी आणि मुलांसाठी काहीही करू शकत नाही. यासोबतच मी माझ्या आयुष्यात माझ्यासाठी काहीही केले नाही असे त्याला नेहमी वाटायचे. मी हे आयुष्य का जगतोय? कधी कधी असे दिसते की जीवन आणि हे सर्व त्रास एकत्रच आहेत. माझं जीवन संपावं हा माणूस नेहमी असाच विचार करत असे. एके दिवशी तो जवळच असलेल्या एका मोठ्या तपस्वीकडे जातो. घनदाट जंगलात त्या बसलेल्या तपस्वीला तो आपले सर्व काही हकीकत सांगतो आणि म्हणतो की तपस्वीजी, तुम्ही खूप तप केले आहे. तुम्ही दया करा. तुमच्या तपश्चर्येने तुम्हाला या वास्तविक जीवनाच्या प्रत्येक भागातून तुम्हाला ओळखले जाते. मला माझ्या वाईट काळातून बाहेर काढण्यासाठी काही मार्ग सांगाल का? 2 वेळची भाकरी कमावण्यात आणि छोटासा संसार चालवण्यातही मला अपयश आले आहे. मी खूपच साधा माणूस आहे आणि या वाईट काळातून बाहेर पडण्यासाठी मला काहीही करावे लागले तरीही चालेल. तर तपस्वीजी, मला असा एखादा सोपा मार्ग सांगा ज्यामुळे मी पुन्हा शांती आणि आनंदाचे जीवन जगू शकेन. कारण तुम्ही खूप खोल आहात. तुमच्या जवळ खूप ज्ञान आहे. जर तुम्ही मला गोष्टी जर या सांगितल्या तर मी त्या आत्मसात करेन. त्यावर तपस्वी म्हणतात की ठीक आहे, मी तुला एक काम सांगतो. तुला ते काम 7 दिवस करायचे आहे. समोर नदीच्या पलीकडे एक छोटेसे मंदिर आहे आणि त्या मंदिरा शेजारी असलेल्या झाडावर बऱ्याच पक्ष्यांची घरटी आहेत. ते पक्षी खूप आवाज करतात, त्यामुळे या जंगलाची शांतता नष्ट होते. तुम्ही सतत 7 दिवस त्या पक्ष्यांची जी घरटी आहेत ती तोडत राहायची. पण या पक्ष्यांची घरटी तोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पक्ष्यांची घरटी तोडताना त्यातील एकही पक्षी मरता कामा नये. या व्यक्तीला तपस्वीजींच्या म्हणण्याचा अर्थ काही समजला नाही, पण तपस्वीजींनी सांगितल्याप्रमाणे काम करायला ते निघून गेला. एवढ्या मोठ्या तपस्वीने त्याला या सर्व पक्ष्यांची घरे फोडण्याचे पाप कसे दिले? ही व्यक्ती जेव्हा नदीच्या पलीकडे पोहोचते तेव्हा त्याला अतिशय आनंदी वातावरणात पक्ष्यांची अनेक घरटी दिसतात. हे सर्व पक्षी पाहून त्याला वाटतं की हे पक्षी खूप मेहनत करून प्रत्येक कण गोळा करून घरटी बनवत आहेत आणि आपले कुटुंब चालवत आहेत आणि मी त्यांचे घर तोडणार आहे. पण नंतर तपस्वीजींचे शब्द आठवून त्यांनी ही सगळी घरटी तोडली. हे पाहून सर्व पक्षी घाबरले आणि शेजारील दुसऱ्या झाडावर जाऊन सुरक्षित जागा शोधण्यासाठी आरडाओरडा करू लागले. काही वेळातच पक्ष्यांची मोठी घरटी तुटली. हा माणूस ती सगळी घरटी तोडून आपल्या घरी येतो. पण या व्यक्तीचे मन खूप दुःखी होते. तो खूप उदास होतो.
रात्री झोपताना तो विचार करू लागला की मी या पक्ष्यांची घरटी तोडली आहेत. आज त्यांचे संपूर्ण घर तुटले आहे. पण तपस्वीजींनी सांगितलेले काम मी पूर्ण केले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हा व्यक्ती पुन्हा एकदा त्या पक्ष्यांची घरटी तोडण्यासाठी नदीच्या पलीकडे गेला. पण तेव्हा त्याला दिसले की हे पक्षी पुन्हा कण कण गोळा करून, काठ्या गोळा करून घरटी बनवू लागले आहेत. आणि हे दृश्य पाहून त्या माणसाच्या मनात विचार आला की कालच मी या पक्ष्यांची घरटी तोडली होती आणि आज पुन्हा छोट्या छोट्या गोष्टी जमा करून घर बांधण्यात त्या मग्न आहेत. हे किती मूर्ख आहेत. हे बघून त्याला थोडं हसू आलं. तो पुन्हा आपल्या घरी परतला आणि रात्री अंथरुणावर पडून विचार करू लागला. तपस्वीजींच्या सांगण्यावरून मी या पक्ष्यांचे घर पुन्हा तोडले. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. हे खरोखर तपस्वीजी आहेत का, असं त्या माणसाच्या मनात आले. की हा चुकीचा माणूस आहे, ज्याला सिद्धी प्राप्त झालीच नाही, तो मला फसवत तर नसेल ना, असे प्रश्न त्या व्यक्तीच्या मनात उभे राहिले. पण आधी त्यांनी सांगितलेलं काम पूर्ण करू दे आणि मग बघू, सर्व काही कळेल मग. तिसऱ्या दिवशी सकाळी हा माणूस पुन्हा उठला आणि नदी पार करून पुन्हा तिकडे तो पोहोचला. तो त्या पक्ष्यांच्या घरट्याकडे जातो आणि जेव्हा तो पाहतो तेव्हा त्या व्यक्तीला तिथे घरटे दिसत नाही आणि पक्षीही दिसत नाहीत. मग त्याला वाटते की हे पक्षी आता इथून दूर गेले आहेत. मग आता या ठिकाणी परत येऊन काय उपयोग, म्हणून आता मी त्या तपस्वीकडे जाऊन त्याला सांगेन, असा विचार करून हा माणूस वळसा घालून तपस्वीकडे जाण्यासाठी नदी पार करतो. तेव्हाच त्याला या पक्ष्यांनी बनवलेले एक नवीन आणि मोठे घरटे पाहायला मिळते. म्हणजे हे पक्षी नवीन घरटी बनवून तिथे राहत होते. हे पाहून त्या व्यक्तीला वाटते की कदाचित तपस्वीजींना माहीत असावे की हे पक्षी आपले घरटे बदलतात आणि नवीन घरटे बनवून दुसऱ्या ठिकाणी राहू लागतात. म्हणूनच त्यांनी मला ही पक्ष्यांची घरटी तोडायला सांगितली. ती व्यक्ती तपस्वीजींनी सांगितलेले काम तर करत होती. या पक्ष्यांची ती नवीन घरटी तो पुन्हा एकदा तोडतो आणि परतायला निघतो. तो घरी परतण्यासाठी निघाला तेव्हा यावेळी पूर्वीपेक्षा तो जास्त दुःखी होतो. झोपायच्या आधी तो पुन्हा एकदा विचार करू लागला की मी किती वाईट आहे. कदाचित मी सैतान बनलो आहे. मी या पक्ष्यांना त्यांच्या नवीन घरात स्थायिक होऊ देत नाही. चौथ्या दिवशी तो पुन्हा नदी पार करून या पक्ष्यांच्या नवीन घरट्यात गेला. मग त्याला दिसले की या पक्ष्यांनी दुसऱ्या ठिकाणी दुसरे घरटे बनवले आहे आणि ते पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जेने काम करत आहेत. हे पाहून या व्यक्तीला वाटले की हे पक्षी माझ्यापेक्षा इतके लहान असूनही ते हार का मानत नाहीत. मी किती वेळा घरटे नष्ट करूनही ते पुन्हा उदयास येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पुन्हा त्या माणसाने तपस्वींच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा पक्ष्यांनी बनवलेले नवीन घरटे तोडले आणि जेव्हा तो आपल्या अहंकारातून बाहेर आला तेव्हा त्याला कळाले की काही पक्षी हे मरण पावले आहेत. यावेळी हे दृश्य पाहून हा व्यक्ती रडत रडत आपल्या घरी परतला आणि झोपण्यापूर्वी तो विचार करू लागला की मी या पक्ष्यांचा खूप छळ करतो. यापेक्षा जास्त अत्याचार मी करू शकणार नाही. पाचव्या दिवशी तो उठतो आणि चारा घेऊन या पक्ष्यांना खायला घालतो. यावेळी या व्यक्तीच्या मनात या सर्व पक्ष्याबद्दल प्रेम आणि आपुलकी घर करून गेली होती. पुन्हा एकदा तो नदी पार करून त्या पक्ष्यांच्या घरट्याकडे गेला आणि त्याला दिसले की पक्षी पुन्हा जोमाने काम करत आहेत. आणि मग तो माणूस तपस्वीकडे गेला आणि तपस्वीला म्हणाला की मी तुमच्या सांगण्याप्रमाणे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मी त्या पक्ष्यांची घरटी एकदा नाही तर 4 वेळा नष्ट केली. पण माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. चौथ्या दिवशी ती घरटी नष्ट करताना काही पक्षी माझ्या हातून मेले. मी तुझे काम पूर्ण केले नाही आणि मला माहित आहे की तू मला माझ्या वाईट काळातून बाहेर काढण्याचा मार्ग सांगणार नाहीस. पण तपस्वीजी, मी काही चुकीचे असे केले असं मला काही वाटत नाही. म्हणून मला माझ्या घरी परत जाऊ द्या. मला परत जाऊ द्या. हे ऐकून तपस्वीजी हसतात आणि म्हणतात की हे माणसा, तुला घरी जायची इतकी घाई का आहे? थोडे ताजेतवाने हो, तोंडावर पाणी मार, त्यानंतर तू परत ये. तपस्वीजी या तरुणाच्या हातात पाण्याचे भांडे देतात. स्वच्छ पाण्याने तोंड धुतल्यानंतर तपस्वीजी या व्यक्तीला विचारतात की अरे बेटा, तू त्या पक्ष्यांची घरटी का नाही उद्ध्वस्त करू शकलास? तेव्हा या व्यक्तीने सर्व हकीकत सांगितली.
आणि त्यात त्याने उत्तर दिले की तपस्वी, मी एकदा नव्हे तर 4 वेळा त्या पक्ष्यांची घरटी तोडली, पण ते नवीन जागेवर घरटे बांधत होते. त्यावर तपस्वीजी म्हणतात की अरे अरे पण तू त्या पक्ष्यांपेक्षा खूप मोठा आहेस. या पक्ष्यांपेक्षा तुझ्यात नक्कीच शक्ती होती, पण तरीही तू शेवटपर्यंत त्यांचे घर तोडू शकला नाहीस. पण बाळा, मी तुला पक्ष्यांचे घर तोडायला पाठवले नव्हतेच, तर शिकायला पाठवले होते. तुम्ही या पक्ष्यांकडून काहीतरी धडा घेतला असेलच. तुमच्यासाठी पहिला धडा हा आहे की तुम्ही पक्ष्यांची घरटी कितीही वेळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, पण तुमच्या या कामामुळे ते पक्षी तुटले नाहीत. उलट ते पुन्हा उदयास येऊन नवे घरटे बनवण्याचा प्रयत्न करत होते. जीवन हे कार्यक्षमतेचे नाव आहे. जीवन हाच कृतीचा अर्थ आहे. असे छोटे पक्षी प्रत्येक घरटे तोडूनही हार मानत नव्हते. त्यांनी रोज नव्या ऊर्जेने घरटे बांधले. पण आपण माणसं मात्र फक्त एक दोनदा दुखावलो की लगेच तुटतो. इतकेच काय, आपल्यापैकी काही जण दुखापत झाल्यावर हे जीवनच संपवतात. जेव्हा आपण पराभूत होतो तेव्हा जीवन आपल्याला वाटतं तितकं अवघड नसतं. खरं तर जीवन हे कर्म आहे. नम्रता हे त्याचं दुसरं नाव आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे. तर भक्तांनो, मृत्यू येण्यापूर्वी फक्त तुमचे एक काम करा. त्यानंतर तुम्हाला अंतिम विश्रांतीला जायचे आहे. आता तुम्ही या लहान पक्ष्यांकडून शिकला असाल की तुम्ही पाहिले असेल की ते पक्षी आकाराने नक्कीच लहान आहेत, पण ते मनाने मोठे होते. तो राक्षस होता, पण त्या पक्षाचे मन तुमच्यापेक्षा मोठे होते. फक्त प्रयत्न आपल्या हातात आहेत आणि आयुष्यात प्रत्येक वेळी प्रयत्न हा केलाच पाहिजे. मग निसर्ग सुद्धा त्याच्या पुढे नतमस्तक होतो. अशा प्रकारे या दुःखी व्यक्तीचे रूपांतर आनंदी व्यक्तीमध्ये झाले. तर भक्तांनो, मी आशा करते की तुम्ही ही कथा तपस्वीजी यांच्याकडून शिकली असेल आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यात हा धडा नक्कीच मिळाला असेल. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.